हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET एक्झाम दिल्यानंतर फार्मसी ॲडमिशन प्रोसेस फायनली इथं पुढे जात आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, इथं डेट्स तुमच्या पोस्टपोन होत होत्या ॲडमिशन प्रोसेससाठी, पण आता फायनली स्टेप बाय स्टेप आपण इथं पुढे जात आहोत. आज तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट दिवस आहे फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये. ते म्हणजेच की आज तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे, तर त्यामध्ये नेमकं तुम्हाला काय दिलेलं असतं हा एक क्वेश्चन आहे. आणि सेकंड म्हणजे आज 28 तारखेलाच मी हा व्हिडिओ बनवत आहे, तर किती वाजता तुमची ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्फर्म मी सांगणार आहे. ठीक आहे, तर पहा आज सकाळी इथं व्हिडिओ बनवत आहे जवळपास 9 वाजता, तरी आतापर्यंत तरी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इथं डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे. तर किती वाजता लागणार आहे ते तुम्हाला सांगतो, पण त्या अगोदर खूप इम्पॉर्टंट म्हणजे पहा की तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्सची, तर ती नेमकी तुम्हाला काय इंडिकेट करते, काय इन्फॉर्मेशन देते पहा सांगतो. तर तुम्हाला पाहू शकता तुमची जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे यामध्ये महाराष्ट्र कॅन्डिडेट असतील आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट असतील, म्हणजे असे विद्यार्थी की ज्यांनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे फार्मसी ॲडमिशन करण्यासाठी. आता असे विद्यार्थ्यांनी काय केलं असेल, जेव्हा रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांनी त्याचे 10वीचे पर्सेंटेज, त्यानंतर 12वीचे पर्सेंटेज, त्यानंतर MST CETमध्ये जे असेल त्याला PCM किंवा PCB जे असेल PCMB त्याला जे पर्सेंटेज मिळाले असतील, तर त्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन करताना एंटर केलेले असतील. आता एखाद्या विद्यार्थ्याला 90 पर्सेंटेज असतील, एखाद्याला 89 पर्सेंटेज असतील, एखाद्याला 85 पर्सेंटेज असतील, तर याचा काय आता इथं क्रम लागणार आहे. क्रम कसा की 90 पर्सेंटेजवाला 1 नंबरला, 89 पर्सेंटेजवाला 2 नंबरला आणि 85 पर्सेंटेजवाला 3 नंबरला. एखादा असा स्टुडंट्स आहे की ज्याला 2 स्टुडंट्स आहेत की ज्याला 85 एकाला आहेत आणि दुसऱ्याला सुद्धा 85 पर्सेंटेज आहेत. आता अशावरून काय करतील, तर 85 सेम पर्सेंटेज झाले तर त्याला सेम मेरिट नंबर मिळणार का, तर नाही. त्याची काय केल्या जातील, 10वीचे मार्क्स असतील किंवा 12वीचे मार्क्स जे असतील पर्सेंटेज तिथं चेक केले जातील आणि त्यानुसार ठरवलं जाईल त्याचा इथं रँक म्हणजेच काय मेरिट नंबर. ठीक आहे, तर अशी तुम्हाला काय आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे. आता यामध्ये काय होणार आहे की जेव्हा तुम्ही 2 पद्धतीने चेक करू शकता तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. पहिलं म्हणजे पहा सिंपल प्रोसेस सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, लॉग इन कुठं करायचं पहा, सिंपली ही वेबसाईट आहे ऑफिशियल. त्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनचं ऑप्शन मिळणार आहे होमवरती गेल्यानंतर, आणि लॉग इनचं ऑप्शन मिळाल्यानंतर तुम्ही इथं लॉग इन करायचं आणि तुमचा जो प्रोव्हिजनल मेरिट नंबर आहे तो तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या टाईपनुसार मिळणार आहे. म्हणजेच काय तुमची कॅटेगरी जी असेल, समजा फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंटचा कॅटेगरी OBC मधून आहे, तर OBC मधून जे विद्यार्थी असतील ज्यांचे पर्सेंटेज जेवढे असतील त्यानुसार त्याचा कितवा मेरिट नंबर आहे ते समजणार. त्यानंतर असतो इथं जनरल मेरिट नंबर. जनरल मेरिट नंबर म्हणजेच काय की कॅटेगरीचं इथं काही इथं हे नाही आहे, विदाऊट कॅटेगरी जो मेरिट नंबर असेल, ओके, तसा जनरल तर तो मेरिट नंबर इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कॅटेगरी झाला, स्टेट वाईज झाला, त्यानंतर ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा मेरिट नंबर समजणार आहे. लक्षात ठेवा फक्त तुमचा जो जनरल मेरिट नंबर आहे तोच इथं तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये. ठीक आहे, बाकी तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही दुसरी पद्धत आहे चेक करण्याची. याच वेबसाईटवरती तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड्स या सेक्शनमध्ये तुम्हाला इथं दिसणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑल इंडिया कॅन्डिडेट्स आणि महाराष्ट्र कॅन्डिडेट्स. यामध्ये चेक करायचं, महाराष्ट्रामधून आहात तुम्ही म्हणून महाराष्ट्र कॅन्डिडेट चेक करायचं आणि तुमचं नाव PDF मध्ये सर्च करायचं. सर्च जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला बाजूलाच तुमचा नंबर दिला जातो, मेरिट नंबर कशा पद्धतीने असतो म्हणून. ठीक आहे, ते तुम्हाला इथं कळणार आहे. ही झाली दुसरी पद्धत. ठीक आहे, आता महत्त्वाचं आज तुमचा मेरिट नंबर लागणार आहे, तर मेरिट नंबर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे, तर किती वाजता लागणार आहे ते सुद्धा सांगतो. तर पहा दरवर्षीप्रमाणे आता यावर्षी तर तुमची ॲडमिशन प्रोसेस लेट सुरू झालेलीच आहे, पण ठीक आहे सुरू झालेलीच आहे, तर आपण इथं पूर्ण डिटेलमध्ये इथं कव्हर करूया तुमची ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे, तर पाहू शकता 28 तारखेला तुमची आज इथं लागणार आहे, तर किती वाजता लागणार आहे सांगतो पहा. तर आज तुम्हाला पाहू शकता दरवर्षीप्रमाणे काय होत असते की सायंकाळी 5 वाजता किंवा 7 वाजेपर्यंत या वेळेदरम्यान तुमचं इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असो किंवा फायनल मेरिट लिस्ट असो इथं जाहीर होत असते ऑनलाईन. ठीक आहे, तुमच्या या वेबसाईटवरती MST CETच्या. तर यावर्षी पाहू शकता की आपण असंच ग्राह्य करूया की 5 ते 7 वाजेपर्यंत सायंकाळी तुमची इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इथं डिक्लेअर होणार आहे म्हणून. ठीक आहे, तर पाहूया आपण की 5 ते 7 वाजेपर्यंत म्हणजे सायंकाळी PM 7 PM पर्यंत तुमची इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे.
आहे. 7 वाजता नाही लागली तर 7च्या नंतर इथं 100% लागणार आहे, कारण की आज तारीख दिली आहे, तर आजच तुमची इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे, हे कन्फर्म आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. ओके. तर तुमचे जे पर्सेंटेज असतील किंवा तुम्हाला कशाला ॲडमिशन करायची आहे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पुढचे व्हिडिओज तुम्हाला इथं मिळणार आहेत. ओके. तर हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या फ्रेंडला सुद्धा इथं अपडेट करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.